भूमिका 2 दिवसापूर्वीच आपल्या सर्वांच्या पुढे सामूहिकरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, NCP शरद पवार गटाच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं आपल्याला अशा पद्धतीचा आम्ही माहिती आपल्याला दिली होती. आणि प्राथमिक चर्चा ही 2 दिवसापूर्वी झाल्यानंतर आज अंतिमतः जागा वाटपाच्या अनुषंगानं आमची बैठक संपन्न झाली. या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे कोणाला जागा सोडायचा हा संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे. 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल. नांदेड आणि नाशिक या ठिकाणी तिन्ही पक्षांना या जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. त्यामुळे या संदर्भात 2 जागा वगळता आम्ही इतर ठिकाणी जागा वाटपाच्या अनुषंगानं आज निर्णय घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस या 8 ठिकाणी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर आणि पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर अशा 8 ठिकाणी काँग्रेस लढत आहे. तर UBT शिवसेना जी आहे ती या 4 ठिकाणी लढत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी UBT लढत आहे. तर NCP ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे. तर एकंदरीत या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी सोबत जात आहोत. आणि मुद्दा या निवडणुकीचा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता आणि सुसंस्कृत सभ्यपणा हा टिकून ठेवण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या संविधानिक मूल्यांच्यासह आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करत असताना आम्ही या निवडणुकींना पुढे जाणार आहोत. या निवडणुकीमध्ये वारे माप पैसा खर्च होणार आहे. बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोते, ट्रकच्या ट्रक भरून पैसा ओतला जाणार आहे. पैसा फेक, तमाशा फेक हा तमाशा देखील मांडलेला आहे. नवे तर अनेक ठिकाणी 5 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन नगरसेवकांना उचलण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. आणि या पैशाच्या वापरात आणि घोडेबाजारात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी देखील आपापल्या मित्रपक्षाचे उमेदवार, मित्रपक्षाचे मतदार हे पळवत आहेत. तर स्वतःच्या पक्षातल्या लोकांना देखील पैसे दिल्याशिवाय चालणार नाही इथपर्यंत हा घोडेबाजार गेलेला आहे. 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना वोट चोरीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता या घोडेबाजाराच्या माध्यमातून ते त्यांची सत्ता टिकवत आहेत. एकंदरीत या निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया हे एक चित्र जे निर्माण करून ठेवलेलं आहे महायुतीने, या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त होणं साहजिक आहे. त्यामुळे हार जीत आपल्या ठिकाणी निवडणुका येतील जातील, मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही साथ घालत आहोत. आणि असं आपण खपून घेणार आहोत का? अशा पद्धतीनं राजकारण चालणार आहे का? हा एक संतप्त सवाल त्यांना विचारत असताना आम्हाला त्यांनाही साथ घालायची आहे की या आपण सर्व मिळून भारतीय जनता पक्षाची दंडेलशाही आणि हुकुमशाही ही रोखू. जागा लढतात, पण आज सकाळी संजय राऊत यांनी एक मुद्दा उपस्थित केला की निवडणूक जिंकून येण्यासाठी आवश्यक जे संख्याबळ आहे ते कुठे आहे? संख्याबळ हा आपल्या ठिकाणी आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं. कारण निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे. या उत्सवामध्ये विरजन घालण्याचं आणि विकृती घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय. त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या मूल्यांकरता, आपल्या नीतीकरता आणि विचारांकरता लढणं, संघर्ष करणं हा एक भाग आहे. त्यामुळे संघर्षाची भूमिका ही महाविकास आघाडीची आहे. हाताच्या कंगणाला आरसा कशाला केलेला आरोप नाही आहे, तर ही वस्तुस्थिती आहे. आपणही आपल्या माध्यमांच्या रिपोर्टरला जर नुसता एक फेरफटका या भागातून मारून यायला सांगितला तर ही माहिती आमच्यापेक्षा अधिक ही आपल्या हाताशी लागल्याशिवाय राहणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदारांना पैसा देऊन कुठे पहिले आंब्याच्या ज्या आहेत, आंब्याचे खोके जे आहेत ते दिले, त्यासोबत
काही गिफ्ट पाठवले आणि आता थेट पैशाची देवाणघेवाणी सुरू झालेली आहे. नाही, पण सकाळच्या तुम्ही म्हणाला की पैशाच्या थैल्या गुळ आणि सगळं काय काय तयार आहे, तर महाविकास आघाडीकडे काय तयार आहे? महाविकास आघाडीकडे लोकशाही वाचवण्याचा काम निर्धार जो आहे आणि संघर्षाची भूमिका तयार आहे. हां. सत्ता पिपासू सर्व मंडळी ही महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेली आहे. त्यांना विचाराची, विकासाची, नीतिमूल्याची, भारताच्या महान परंपरेशी आणि अर्थात महाराष्ट्र धर्माची काही देणं घेणं नाही. सत्ता सत्ता आणि सत्ता हा त्याच्यासाठी परवलीचा शब्द आहे आणि हे सत्ता पिपासू एकत्र आल्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे सुरू आहे आणि त्यामध्ये हा टोळी युद्धाचा भाग हा याही निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला बघायला मिळतो. जागा वाटपात आम्ही आज युपीटीला दिले ते त्यांचा निर्णय त्यांच्या पद्धतीने जाहीर केला. कालच्या 3 घटना ज्या आपण बघितल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही जेव्हा लाच काढतो तेव्हा आम्ही शेतक्या भाषेत बोललो अशा पद्धतीने बोलला जातो. कुठेतरी दरिद्रीसारखे शब्द, दरिंदरसारखे शब्द आम्ही वापरतो तर त्याला शिवीगाळ संबोधला जातो. मात्र खरंच सांगा की महाराष्ट्रातल्या काल 3 घटना, एका मृतदेहाची जी एक महिला जळाली होती त्या महिलेच्या ऐवजी दुसऱ्याच महिला जळाली असं सांगून त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करून घेतला जातो. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवलं जातं. त्यांना 3rd डिग्रीची मारहाण होत होते आणि 10 दिवसानंतर तीच मुलगी येऊन सांगते की मी जिवंत आहे, माझा खून झालेला नाही. जो गुन्हाच झालेला नाही, जी व्यक्ती मृत्यूच पावलेली नाही, तिच्या मृत्यूमध्ये तिच्या वडिलांना आणि भावाला आणून पोलीस कोठडीत डांबला जात आहे. हा महाराष्ट्र पोलिसाचा अत्यंत गलथान जो कारभार आहे हा थेट मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तापणाच्या अनुषंगाने आहे. दुसरी जी घटना आहे, ॲम्ब्युलन्स ही मिळाली नाही म्हणून बाळांतीन जी गर्भवती महिला आहे ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकली नाही आणि त्या ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. डिझेल मुबलक आहे असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या ॲम्ब्युलन्सला डिझेल नसल्यामुळे आणि ती महिला वेळीच न पोचल्यामुळे झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगानं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे. तर लॉ अँड ऑर्डरची सगळी ऐशी का तैसी झालेली आहे. महाराष्ट्राच्या अभिवृद्धी दत्तरेजेची वेशीवर टांगलेली आहे आणि अशा ह्याच्यात पोलीस नावाचा विषय हा कुठेच नसल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे. तात्काळ स्वरूपात अशा अवैध व्यवसाय आणि विषारी दारू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या पोलिसांना, त्या ठिकाणच्या ठाणेदारांना, तिथल्या SP-ना, DYSP-ना तात्काळ निलंबित करावं. चुकीचे आरोपी पकडून आणल्याबद्दल तिथल्या ॲडिशनल SP-ला आणि ठाणेदाराला तात्काळ स्वरूपात निलंबित करावं आणि डिझेल न मिळाल्यामुळे जर मृत्यू होत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किमान त्यांचं गृहमंत्रीपद सोडावं आणि जनाची नाही तर मनाची असेल तर ही जबाबदारी स्वीकारून, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. सर, महाराष्ट्रात महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं, मात्र त्याच रायगडमध्ये एक भयावह स्थिती समोर आली का